नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. नांदेडमधल्या लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या पिंपरी महिपाल इथं कुटुंबियांनीच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. हत्या करून मुलीचा मृतदेह जाळण्यात आलाय. या प्रकरणी मुलीचे वडील, मामा, एक भाऊ आणि काकाची 2 मुलं अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. 23 वर्षांची ही मुलगी BAMS ला 3ऱ्या वर्षात शिकत होती. गावातल्या एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते, मात्र कुटुंबियांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. कुटुंबियांनी 3 महिन्यांपूर्वी तिचं दुसरीकडे लग्न देखील जमवलं होतं, मात्र 8 दिवसांपूर्वी तिचं लग्न मोडलं आणि प्रेम प्रकरणामुळे हे लग्न मोडलं आणि त्यामुळे गावात बदनामी झाली. या कारणामुळे गेल्या रविवारी कुटुंबियांनी तिची हत्या करून मृतदेह शेतामध्ये जाळून टाकला. मृतदेह जाळल्यानंतर राख सुद्धा बाजूच्या ओढ्यामध्ये टाकून देण्यात आली. 3 दिवसांपासून मुलगी गावात दिसत नसल्यानं पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीला आला. ज्यावेळेस त्याची शहानिशा केली, खात्री केली, तर त्यामध्ये असं दिसून आलं की एक शुभांगी जोगण नावाची मुलगी, तिचं एका मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि तिचं दुसरीकडे लग्न जुळलं होतं. त्या कारणामुळं घरच्यांना राग आला. ती चोरी मोडली होती आणि त्यामुळे त्यांनी तिचा गळावून खून केला. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. मुजीब, ऑनर किलिंगचा हा सगळा प्रकार असल्याचं आता समोर येताना दिसतंय. काय नेमकं आता या संदर्भात पुढे होतंय, काय सांगता येईल? मुजीब शेख यांच्याकडे आपण जाणारच आहोत, मात्र तत्पूर्वी रुपाली चाकणकर देखील आहेत आपल्यासोबत. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. रुपाली ताई, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. नांदेडच्या महिपाल पिंपरीमध्ये ऑनर किलिंगची घटना घडलेली आहे. महिला आयोगाची या संदर्भातली नेमकी काय भूमिका आहे आता आणि काय नेमकं आरोपींवर कारवाई संदर्भात महिला आयोग भूमिका घेणार आहे? यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या करण्यात आली आणि केवळ नात्यातल्याच मुलाशी असलेले प्रेमसंबंध आणि यामुळे घरच्यांच्या दुखवलेल्या भावना आणि त्यामुळे घडलेली ही घटना, ही एकूणच सगळा घटनाक्रम पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आत्ताच्या या आपण म्हणतो तंत्रज्ञानाचं युग, जग, आम्ही शिक्षण घेऊन पुढे गेलो, आमची मानसिकता बदलती. पण मला असं वाटतं की अशा घटना पाहिल्या की पुन्हा एकदा मागं वळून पाहावं लागणार आहे. अशा पद्धतीने वडील भावाने आपल्या पोटच्या मुलीला संपवणं हे खरंच अतिशय संतापजनक आहे. आणि यामध्ये त्या मुलीच्या विरोधात संपूर्ण कुटुंब उभं राहिलंय तिला मारण्यासाठी. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच्या अशा पद्धतीची ही घटना घडून, खरं तर तिला तिचं स्वप्न असतील शिक्षण घेऊन तिने समाजाची सेवा करावी असं काही असताना सुद्धा तिला खरं तर स्वप्नांना तिच्या गरुड पंखाचं बळ द्यायला हवं होतं. पण असं न करता केवळ एक प्रेमापोटी तिने प्रेम केलंय या गोष्टीचा राग मनात धरून तिची जी हत्या करण्यात आली ती किळसवानी. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली आहे. संबंधित पोलीस विभागाला देखील आम्ही सूचना दिलेल्या आहेत. याच्यामध्ये आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या पद्धती कायद्याच्या चौकटीतून अतिशय कठोर शिक्षा त्यांना केली जाईल. त्याचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीनं केला जाईल. रुपालीताई, मात्र ऑनर किलिंगच्या घटना या आधी देखील घडलेल्या आहेत. या घटना आता भविष्यात घडू नये त्यासाठी कायदा करण्याच्या दृष्टीनं किंवा काही ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं महिला आयोगाच्याकडनं काही पावलं उचलली जातील येत्या काळात? मला आवर्जून सांगायचंय, आपला संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक उत्कृष्ट कायदे जर कुठले असतील तर ते महाराष्ट्रातले आहेत. कायदे चांगले आहेत, आपल्याकडे कायदा चांगल्या पद्धतीने आहेत. ते राबवत असताना खऱ्या अर्थानं समाजातल्या ह्या घटकांची मानसिकता बदलणं सुद्धा फार गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीची जर हत्या होत असतील तर या ऑनर किलिंगच्या नावाखाली ज्यावेळेस त्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलीला तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार असताना कुटुंबाने खरं तर एकत्र बसून तिच्या देखील भावनांचा आदर करणं गरजेचं होतं. बरोबर. आणि नात्यातलीच व्यक्ती असल्यामुळे ती ओळखीची असणार आहे. आणि हे सगळं असताना तिच्या मनाचा, तिच्या भावनांचा विचार न करता घरातल्यांनी केवळ तो राग मनामध्ये धरून किंवा खोट्या प्रतिष्ठेपायी जर असे जीव मारले जात असतील तर हे निश्चितच किळसवाणी आहे. समाज सुधारतोय. आमच्या महिलांच्या बाबत जर पाहिलं तर खरं तर तसाच संघर्ष तर जन्मापासूनचा, म्हणजे गर्भातल्या जन्मापासून 3 महिने 3.5 महिने गर्भात झाल्यानंतर तिथपासूनचा शेवटच्या क्षणापर्यंत जो संघर्ष आहे. पण या संघर्षामध्ये ह्या अशा घटना घडत असताना निश्चितच लाजिरवाणी आहेत. कायदा आहे, समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. बरं, रुपालीताई खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतात, आपण थेट जाऊया तिकडे. टेन्शन काय घ्यायचं नाही, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी सांगितले आपल्याला. आणि म्हणून घरामध्ये देखील परीक्षांचं टेन्शन, स्ट्रेस असू नये, कोणी घेऊ नये, यासाठीच आजचा हा आगळा वेगळा परीक्षा पे चर्चा हा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. गेले 6 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी होतोय. खरं म्हणजे आपले विद्यार्थी हे आपल्या देशाचं भविष्य आहे, भवितव्य आहे. हे डोळ्यासमोर ठेवूनच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की देशाची जी काही देश, एवढा मोठा आपला भारत देश, यामध्ये विविध कार्यक्रम असतात, अनेक प्रसंग येतात, अडचणी असतात, देशाच्या बाहेरच्या देखील समस्या असतात, आपल्या सीमेचं रक्षण असतं, देशाचा विकास असतो, आपली अर्थव्यवस्था असते, परदेशी देशांशी सौहार्दाचे संबंध असतात. या सगळ्याच गोष्टी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या समोर असतात. परंतु एवढं असताना देखील आपल्या या विद्यार्थ्यांना, या देशभरातल्या विद्यार्थ्यांना परीक्षांचं टेन्शन असू नये, त्यांनी स्ट्रेस घेऊ नये, अगदी हेल्दी वातावरणात, खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्या परीक्षा झाल्या पाहिजेत, अशी भावना ठेवून हा कार्यक्रम केलाय. मला सांगा, देशाच्या एवढ्या उच्च पदावर असलेले प्रधानमंत्री या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला एवढं महत्त्व देत आहेत, यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील त्यांच्या उत्तरातून, त्यांच्या संभाषणामधून आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी घेता येतील त्या घेतल्या पाहिजे. आणि पालकांचं देखील टेन्शन कमी करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून केलेलं आहे. त्यामुळे मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही मानतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की प्रधानमंत्री महोदयांच्या मातोश्रींचं नुकतंच दुःखद निधन झालं. त्यावेळेस आपण सगळ्यांनी पाहिलं, देशवासियांनी, जगभरातल्या लोकांनी पाहिलं. इकडे अंतिम संस्कार झाल्यानंतर तात्काळ त्यांनी आपल्या कार्याला महत्त्व दिलं आणि देशातले अनेक प्रकल्प जे त्या दिवशी त्यांनी त्याच दिवशी पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पारगाव इथं भीमा नदीत सापडलेल्या 7 मृतदेहांपैकी 3 मृतदेहांचं पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे. जिल्हा रुग्णालयानं सुरुवातीला केलेल्या शवविच्छेदनात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल दिलेला होता. मात्र पोलिसांच्या चौकशीमध्ये या 7 जणांची हत्या झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. त्यामुळे आता ससून रुग्णालयाकडनं 3 मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलंय. बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल दिलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येण्याची सुद्धा शक्यता आहे. आज हा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यातून नेमकी काय नवी माहिती समोर येते याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. दौंड हत्याकांडाची उच्चस्तरीय चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. मला असं वाटतं याची एक सविस्तर इन्क्वायरी व्हावी. मी माननीय पालकमंत्री आणि माननीय SP या दोघांना विनंती करीन की ह्याची जी काय असेल ती पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक कंपनी परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला. कालपासून ही मुलं बेपत्ता होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलेले होते.
घटनास्थळी पोलिसांना मुलांचे कपडे आणि इतर साहित्य सापडलं आणि त्यानंतर या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला। पारस गोवार दिपे, अर्जुन सिंग आणि दर्शन बसे शंकर अशी या मृत मुलांची नावं आहेत। तलावामध्ये असलेल्या गाळामध्ये पाय अडकल्यानं ही मुलं बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय। मात्र या सगळ्या प्रकारानंतर परिसरात शोककळा पसरली आहे। ही तीनही मुलं 10 वर्षांची असून एकाच वर्गात शिकत होती। पुण्यामध्ये बोगस शाळा आढळल्यानं मोठी खळबळ माजलेली होती। मात्र पुण्यामध्ये पुन्हा एकदा बोगस शाळेचा एक कारनामा समोर आलेला आहे। शाळेच्या जागेची मान्यता प्रमाणपत्रच बोगस निघालेलं आहे। विभागीय आयुक्त सौरभ राव यांची जिल्हाधिकारी म्हणून स्वाक्षरी असल्यानं राव अडचणीत येण्याची शक्यता देखील व्यक्त होतीये। SNBP इंटरनॅशनल स्कूल हवेली तालुक्यातल्या चिखली इथल्या शाळेच्या प्रमाणपत्रावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांची स्वाक्षरी आढळलेली आहे। CBSEचं बनावट प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे तयार करण्यात आलं असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय। दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सही केल्याची माहिती आता उघड झाली आहे। गेल्या 7 वर्षांपासून नागरिकांसाठी बंद असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयातल्या सापांनी आतापर्यंत सुमारे 36 लाखांचे उंदीर फस्त केलेले आहेत। तर तब्बल 15 कोटींहून अधिकचा खर्च करून सुद्धा प्राणी संग्रहालयातली कामं अजूनही अपूर्णच असल्याचं समजतंय। प्राणी संग्रहालयामध्ये अक्षरशः कोंडलेल्या अवस्थेत असलेल्या या सापांसाठी लाखो रुपयांचे उंदीर खरेदी करण्यात आलेत। नूतनीकरणाच्या नावाखाली हे प्राणी संग्रहालय गेल्या 7 वर्षांपासून बंद ठेवण्यात आलंय। अशा अवस्थेत इथल्या पक्षी आणि सापांना जगवण्यासाठी पालिका लाखोंची उधळपट्टी करतेय। हे आणखी किती दिवस असंच सुरू राहणार याचं उत्तर कर्मचाऱ्यांकडे काय, अधिकाऱ्यांकडे सुद्धा नाहीये। घोणस आहे, नाग आहे किंवा मग धामणी आहेत, जे काही रूल्स आधीपासून आपल्याकडे साप ते या ठिकाणी ठेवलेले आहेत। पण आता पार्क चालू होईपर्यंत जे साप आहेत किंवा जे प्राणी आहेत त्यांची देखभाल करणं हे आमचं कार्य आहे किंवा कर्तव्यच आहे। त्याच्यासाठी आपल्याला उंदीर बाहेरून मागवले जातं। सर्वसाधारणपणे साप आठवड्यातून एकदा किंवा 2दा अन्न घेतात। मग त्यांच्या गरजेनुसार ते त्यांना फूड पुरवलं जातं। त्याच्यासाठी आपण उंदीर मागवतो आणि एका वेळेला जेवढा लोटेल तो 2 विभागात करून टाकतो। एक फर्स्ट फीडिंग आहे आणि एक सेकंड फीडिंग आहे। अशा प्रकारे त्यांना अन्न पुरवलं जातं। पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीररित्या शेकडो कोटींचं कर्ज दिल्याप्रकरणी सेवा विकास सहकारी बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्या घरावर ईडीनं छापे टाकलेत। त्यांचं घर आणि कार्यालयासह शहरामध्ये 3 ठिकाणी ईडीनं हे छापे टाकलेले आहेत। यावेळेला CISFचे जवान आणि पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता। यानंतरची बातमी सोलापुरातली आहे। सोलापुरामध्ये हिंदू संघटना पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनावरून आता आक्रमक झालेल्या आहेत। पठाण चित्रपटाचे बॅनर्स देखील फाडले गेलेले आहेत। सोलापूरमधल्या हिंदू राष्ट्र सेना आणि बजरंग दलानं पठाण चित्रपटाच्या शोच्या दरम्यान चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी करत चित्रपटाला विरोध केलाय आणि या चित्रपटाचे पोस्टर्स देखील फाडलेले आहेत। पठाण चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी करत चित्रपटगृहच बंद पाडण्याचा प्रयत्न हिंदू राष्ट्र सेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। सोलापूरमधल्या उमा चित्रपटगृहाच्या बाहेरचा हा सगळा प्रकार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रीतम पंडित आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। प्रीतम, पठाण चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज आंदोलन केल्याचं दिसतंय, काय नेमकी माहिती? नक्कीच आज उमा शहरातील उमा थिएटर परिसरात पठाण चित्रपटाच्या होते ते हिंदू संघटना आहे। पठाण चित्रपट हा प्रीतम यांचा आवाज व्यवस्थित येत नाही आपल्यापर्यंत। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करूया। मात्र आपण ही दृश्य पाहतो, बजरंग दल आणि हिंदू राष्ट्र सेना या 2 हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाच्या विरोधात सोलापुरात आंदोलन केलेलं आहे। बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला 200 कोटी घोटाळा प्रकरणामध्ये एक मोठा दिलासा मिळालेला आहे। दिल्लीतल्या पटियाला कोर्टानं या प्रकरणात जॅकलिनला आता दुबईला जाण्याची परवानगी दिली आहे।
यामुळे जॅकलिनला कॉन्फरन्ससाठी दुबईला जाता येणार आहे. 200 कोटी घोटाळा प्रकरणी आरोपी असलेला सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे. सुकेशशी जॅकलिनचे प्रेमसंबंध असल्याचं चौकशी दरम्यान समोर आलेलं होतं. रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे जॅकलिनला अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचं सुकेशनं मान्य केलं होतं. जॅकलिन सोबतच नोरा फतेहीचं नाव सुद्धा या प्रकरणी समोर आलेलं होतं. सुकेशनं अनेक अभिनेत्रींना त्याच्या जाळ्यात ओढलेलं होतं. काहीच दिवसांपूर्वी जॅकलिन आणि नोरा या दोघींनी सुकेशच्या विरोधात जबाब नोंदवला होता. जालना राजूर महामार्गाची अत्यंत बिकट अशी अवस्था झालेली आहे. या महामार्गावर गेल्या वर्षभरापासून खड्ड्यांचं साम्राज्य आहे. राजूर हे गणपतीच्या 3.5 पीठांपैकी अर्धपीठ समजलं जातं आणि त्यामुळे वर्षभर राजूरमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मांदियाळी असते. पण या खराब रस्त्यांमुळे भाविकांसोबतच वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय. आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी. जालना जिल्ह्यातला महत्त्वपूर्ण असलेला जालना ते राजूर हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे खड्डेमय झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. मी सध्या याच रस्त्यावरती उभा आहे आणि आपण बघू शकता की हा संपूर्ण रस्ता जो आहे तो खड्ड्यांची चाळण बनलेला आहे. जालन्यापासून राजूर हे 28 किलोमीटर अंतरावरती आहे. मात्र पूर्ण हा रस्ता जो आहे तो अशा पद्धतीचं खड्डे पडलेलं बघायला मिळते. राजूरला महागणपतीचं मंदिर आहे आणि या गणपतीच्या मंदिराला दर्शनासाठी दर चतुर्थीला लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहे ते या ठिकाणी जात असतात. मात्र त्यांना या अशा पद्धतीच्या खड्ड्यांचा जो आहे तो त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं अनेक अपघात जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं चित्रसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ते भाविक भक्तांकडून करण्यात येत आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीनं अनोखी शक्कल लढवली आहे. अलिबाग इथल्या चेंढरे ग्रामपंचायतीनं घरावर लावलेला QR कोड स्कॅन करून घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन सुविधा देणारी चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातली पहिली ग्रामपंचायत ठरलेली आहे. आम्ही QR कोड चालू केले. त्या QR कोडमध्ये काय नाही आहे तर संपूर्ण खातेदाराचा डेटा संकलित करून प्रत्येक घराच्या वेगळा QR कोड बनवला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला किंवा खातेदारांना म्हणजे पंचायतीला आणि खातेदाराला दोघांनाही याचा खूप उपयोग होतो आहे. मोरबी पूल अपघात प्रकरणी आता मोरबी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे. जयसुख पटेल यांचं प्रमुख आरोपी म्हणून नाव आहे. जयसुख पटेल अद्याप फरार आहे. जयसुख पटेल यांनी अटकपूर्व जामीन अर्ज देखील दाखल केलेला आहे. आतापर्यंत 9 जणांना या सगळ्या दुर्घटनेमध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. जयसुख पटेल आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण करू शकतात असं देखील समजतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी माहिती? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने मोरबीमध्ये दुर्घटना झाली होती, पूल कोसळला होता, त्यामध्ये मोठी दुर्घटना झाल्यानंतर या संदर्भात गुजरात पोलिसांच्या वतीनं आज या संदर्भात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये पटेल जो आहे त्याला प्रमुख आरोपी केला. अजूनही पटेल हा फरार आहे. तर त्यांनी अंतरिम जामिनासाठी देखील अर्ज केला आहे. होऊ शकतं आज त्या संदर्भात ते न्यायालयात दाखल होऊ शकतात आणि ते जामीन मागू शकतात. पण या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की मोरबी प्रकरणामध्ये आता चार्जशीट दाखल होत आहे आणि खास करून ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली होती ज्यामध्ये संपूर्ण प्रशासनाची प्रश्नचिन्ह निर्माण होते त्यावर आता दोषारोपपत्रामध्ये काय पोलिसांनी उल्लेख केला हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.